महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सप्तशृंगी गड घाटात दरड कोसळली, वाहतूक काही काळ ठप्प, बांधकाम विभाग मात्र निद्रा अवस्थेत। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शुक्रवारी दुपारच्या सुमारास सप्तशृंगी घाटात दरड कोसळून भला मोठा दगड रस्त्यावर येऊन पडला। यासोबतच लहान मोठे दगडगोटे आणि मोठ्या प्रमाणात मातीही रस्त्यावर कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही। घटनेची माहिती एका खासगी वाहन चालकाने नांदुरी येथील पोलीस हवालदार योगेश गवडी यांना दिली। माहिती मिळताच नांदुरी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मनसाराम बागुल, योगेश गवडी, संदीप बत्तीसे, राजेंद्र चौधरी तसेच पोलीस मित्र मयूर गांगुर्डे यांनी मुसळधार पावसात घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले। दरड हटविण्यासाठी तात्काळ जेसीबी मागविण्यात आला, मात्र दगडाचा आकार मोठा असल्याने जेसीबीद्वारे तो हटविणे शक्य झाले नाही। अखेर फोकलँड मशीनच्या सहाय्याने मोठा दगड हटविण्यात आला आणि वाहतूक पूर्ववत करण्यात आली। दरम्यान घाट रस्त्यावर दरड कोसळू नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून डोंगराच्या बाजूने संरक्षणात्मक जाळी बसविली आहे। मात्र असे असतानाही दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने त्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। घाटात अशा घटना वारंवार घडत असतील तर भाविकांनी सुरक्षित प्रवास कसा करायचा, असा सवाल भाविकांनी उपस्थित केलाय। दरड हटविण्याचे काम सुरू असताना घाट रस्त्यावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। मुसळधार पावसात अडकलेल्या वाहन चालकांना काही काळ मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विभागीय संपादक किरण हिरे, नांदुरी, कळवण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।